Hello students, welcome to class 5th in EVS 2 subject. Before we start lesson, we read one good thought for you. Today's thought is, if it's important to you, you will find a way. If not, you will find an excuse. Means एखादी गोष्ट जर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारे ती मिळवून घेता. पण जर तुम्हाला वाटत आहे की ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, मग तुम्ही की नाही त्या गोष्टीसाठी एक्सक्यूज शोधता, जसं तुम्ही अभ्यासासाठी करता. Now we are taking next portion of lesson number 1, what is history. In between 1.2, heading is the scientific method of history. In standard 3rd and 4th, as part of environmental studies, we have become acquainted with various sciences. The special characteristic of all these sciences is that their facts or evidence can be tested in experiments which can be repeated anywhere, anytime. The method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called the scientific method. म्हणजे काय की आपण तिसऱ्या वर्गामध्ये आणि चौथ्या वर्गामध्ये EVSचे 2 पार्टमध्ये शिकलो ना आपण. EVS एक परिसर भाग 1 आणि परिसर भाग 2. परिसर भाग 1 मध्ये काय होतं, तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडीज होती, आणि परिसर भाग 2 मध्ये काय होतं, शिवाजी महाराजांचा इतिहास होता. या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सायन्सची स्टडी केलेली आहे, कळलं. आणि त्याचा म्हणजे सायन्सचं वैशिष्ट्य काय आहे की एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे, मग ते शोधण्यासाठी वेगवेगळे पुरावे लोक शोधतात आणि त्यावरून ठरवल्या जाते की जुनी घडलेली गोष्ट ती खरी आहे की खोटी आहे म्हणून. दॅट इज द एव्हिडन्स इज रिलायबल इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. ओके. देअर आर मेनी थिंग्स दॅट हॅपन सिन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट नो अबाउट. हाऊएवर our grandparents or parents or other often tell us amusing stories of our childhood. Those stories are a part of their memories. However, when different people tell us about the same event, we find differences in their narration. It makes us wonder which one is right. We need to examine the details of each narration carefully to decide the correctness of the fact. म्हणजे काय तर आपल्या जन्मापासूनच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात का रे? नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला कळतात कशा, की आपण बदमाश होतो, की आपण चांगलो होतो, आपण कधी कोणाला मदत केली होती, किंवा आपण कधी कोणाच्या खोड्या काढल्या होत्या, हे आपल्याला कसं कळतं? ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या कोण सांगते? आपली आजी सांगते, आपले आजोबा सांगतात, किंवा आपले मम्मी पप्पा सांगतात, किंवा मग आपले नातेवाईक आपल्याला सांगतात की अरे हा तर ना लहानपणी खूपच छान होता, खूपच प्रेमळ होता. हे त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी असतात, माहिती आहे का तुम्हाला. जसं आजोबाला थोडंसं आठवेल तुमचं लहानपणीचं, मग ते तुम्हाला सांगतील अरे हां मला ना थोडं थोडं आठवते आहे.
म्हणजे ह्या त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी असतात त्या, तर त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी. आपण कसं ठरवू की आपण प्रत्येकाचं ऐकून घेऊ, त्यामधून आपल्याला कोणतं बरोबर वाटते त्यानुसार आपण ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे ही ठरवू. कळलं? चला. It is not possible to conduct experiments to recreate the events that have happened in the past. Therefore, the method of presenting history is different from that of other sciences. Even so, history uses the scientific method of every stage. Namely, while looking for the collecting evidence, examining the evidence, and while putting it together. When required, help is also taken from other sciences. That is why history is considered to be a scientific discipline. History is not written slowly on the basis of imagination. Means it is not possible to conduct experiment recreate. म्हणजे आपण आधीचं घडलेलं रिक्रिएट करू शकतो का? नाही. त्याच्यामुळे काय होते की इतिहासामध्ये काय केलं जाते की जुन्या गोष्टींच्या विषयी काही माहिती मिळते का ते शोधल्या जाते आणि त्यावरून हिस्ट्री लिहिण्यात आलेली आहे. म्हणजे आधीच्या काळातल्या लोकांनी काही ठेवलं आहे म्हणजे ते शोधल्या जाते. दे फाइंड आउट देअर एव्हिडन्स. नेक्स्ट, एन्शियंट ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर्स, स्कल्पचर्स, पॉट्स, कॉइन्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉपर प्लेट्स, बुक्स, manuscripts, traditional stories, and song remembered over many generations, etc., are the sources of history. Which is the sources of history? That ancient objects, structures, sculptures, and many things. Okay, students. The sources of history are of 3 types. How many types? 3 types of sources of history. 1, material sources. 2, written sources. And 3rd is oral sources. Now, material means that coins, their pots. आपण शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे बघितले होते ते. देन रिटर्न म्हणजे लिहिलेलं काही आहे का, जसं रामायण आहे आपल्या इथे, महाभारत लिहिलेलं आहे, दॅट इज देअर हिस्ट्री. देन ओरल सोर्सेस मीन्स जसं त्यांचे शिवाजी महाराजांचे पोवाडे आपण मागच्या वर्षी बघितलं होतं ना, तर गाण्याच्या रूपामध्ये जर असेल तर दॅट इज द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर हिस्ट्री किती प्रकारे आपल्याला मिळू शकते? मटेरियल, रिटन अँड ओरल. ओके स्टुडंट. इन ऑर्डर टू फाइंड आउट what happened in the past and how is happened, evidence available from all these sources is collected and thoroughly examined to determine its reliability with the help of the evidence that stand these tests. Past events are put in a proper sequence and a historical account is written. This is the scientific method. Means आपल्या पास्टमध्ये काय घडलं हे कसं समजते, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्याचा घटनाक्रम. आता घटनाक्रम म्हणजे तुम्ही 3rd आणि 4thमध्ये शिकले ना की घटनाक्रम लावायचा कसा. तर सपोज आता उदाहरणार्थ
मी तुम्हाला म्हणेल की जानेवारी महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत कोणते कोणते सण येतात, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणता सांगाल रे? दिवाळी का? मग अरे मला तर उत्तर मिळालं वाटते, हो ना? आलं, मला थोडं ऐकायला येतं आहे हे तुमचे उत्तर. नाही बरोबर, दिवाळी केव्हा येतो? दिवाळी सगळ्यात शेवटी येते. तर मग तुम्ही जानेवारीपासून पहिला सण कोणता घ्याल? संक्रांत, नंतर होळी, बरोबर आहे ना? याला म्हणतात घटनाक्रम. तसंच हे घटनाक्रम लावूनच आपलं इतिहास, आपली हिस्ट्री लिहिली जाते की कोणती घटना केव्हा घडली असेल. कळलं? ओके स्टुडंट, and then next portion we will continue the next period. Okay, so you read that lesson carefully with your understanding. Okay, bye, take care all of you.